सर्वांना नमस्कार. मित्र, आपण नेहमी पुन्हा पुन्हा ऐकतो की वाईट चरबी जी असते रक्तात फिरणारी, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, ट्रायग्लिसराईड म्हणतो, होमोसिस्टिन म्हणतो, याचे दुष्परिणाम किती शरीरावर असतात. हार्ट अटॅक सारखा घटक असो, अर्धांगवायू सारखा असो, कॅन्सर सारखा असो, हे सगळे आजार हे प्रमाण वाढल्यानंतर जास्त होतात. म्हणून याच्याकरता आपण प्रत्येक वेळेला मेडिकलची औषधच घेतली पाहिजेत, यापेक्षा काही घरगुती उपाय आहेत का की जे आपल्या स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असतात. अशा प्रकारचे आपण एक 5-6 उपाय जे आहेत ते आज घरगुती उपाय पाहूया. म्हणजे काय होईल की हे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, हे जास्त वाढणार नाही शरीरामध्ये आणि धमनी काठिण्य होणार नाही, रक्ताच्या गाठी बनणार नाही, कुठला रक्तपुरवठा कमी होणार नाही आणि हे जे गंभीर आजार आहेत हे आजार होणार नाही. तर याच्यामध्ये नंबर 1ला आपल्याकडं सहजासहजी उपलब्ध असलेलं जे आपण चहा पितो, या चहामध्ये जर ग्रीन टी हा घेतला तर खूप चांगला. या ग्रीन टीचा दिवसात 2दा किंवा 3दा तुम्ही वापर करू शकता. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स खूप असतात. तसेच कॅटेचिन्स म्हणून हा घटक याच्यामध्ये असतो आणि हा काय करतो की चांगलं कोलेस्ट्रॉल असतं, ज्याला HDL म्हणतो आपण, ते वाढवण्यासाठी मदत करतं आणि जे वाईट कोलेस्ट्रॉल असतं, ज्याला आपण LDL आणि VLDL म्हणतो, ते कमी करण्याकरता मदत करतं. हा ग्रीन टीचा फायदा आहे. आणि चहा पिल्यानंतर जी तरतरी येत असते ती ग्रीन टी पिल्यानंतर सुद्धा तरतरी येते चांगल्या प्रकारे. म्हणजे ज्यांना त्याची तलप आहे किंवा ज्यांना त्याची सवय लागलेली आहे ते पण त्यांची भागून जाते आणि फायदे होतात. कारण आपल्या नेहमीच्या चहामध्ये काय होतं, दूध जातं आणि साखर जाते किंवा गूळ जास्ती असतं. तर याचे दुष्परिणाम, कारण याच्यामुळे कॅलरीज वाढतात, वजन वाढायला याच्यामुळे मदत होते. तर हे नाही झालं पाहिजे, म्हणून ग्रीन टीचा वापर किंवा जर आपला साधा चहा असेल तर तो कसा वापरला पाहिजे की तो काळा चहा म्हणून वापरला पाहिजे. अशा प्रकारे तो चहा वापरला तर त्याचा फायदा होऊ शकतो. तसंच दुसरा घटक आहे लसूण. प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये लसूण असतो. दररोज लसणाची कच्ची पाकळी 1 किंवा 2 पाकळ्या जेवताना थोडी थोडी भाग करून ते जर खाण्यामध्ये आलं, आहारामध्ये तुम्ही घेतलं ते, तर तुमचे रक्त पातळ राहायला मदत होते, रक्ताची गाठ बनणार नाही आणि जे कोलेस्ट्रॉल असतं, जे वाढणारं असतं, जे वाईट चरबी आहे ती पण हे वाढू देणार नाही. म्हणजे याच्यामुळे काय होईल, आपल्याला रक्त पातळ ठेवायला आणि गंभीर आजार ज्याचे आपण आता नाव उल्लेख केला हे कमी व्हायला त्याप्रमाणे मदत होईल. तर म्हणून कच्चा लसूण सुद्धा आहारामध्ये घेतला पाहिजे. तिसरा घटक आहे ओट मिल्स. म्हणजे ओट्स मिळतात बाजारामध्ये. तर हे ओट्स आणायचे, थोडा वेळ भिजण्याकरता तुम्ही पाण्यात टाकले, एक 15-20 मिनिट, अर्धा तास जास्तीत जास्त, आणि त्याला फक्त नंतर गरम करायचं. आणि हे जर घेतला तर ते हाय सोर्स ऑफ प्रोटीन आहे. त्याच्यात प्रोटीन्स एवढ्या जास्त प्रमाणात असतात, त्याच्यामध्ये खनिज असतात, क्षार असतात, बरेचसे जीवनसत्व असतात, इतका त्याचा फायदा होतो आणि कॅलरीज खूप कमी असतात. म्हणून हे ओट मिल जर घेतलं, याच्यामध्ये फायबर हे सॉल्युबल असतात, पाण्यात विरघळणारे असतात, म्हणून ह्याचा उपयोग जास्तीत जास्त केला पाहिजे. अशाच प्रकारचा फायदा थोडं बेरीज घेतल्या किंवा केळी घेतल्या तर त्यानं पण फायदा होतो. तसंच तिसरा घटक आहे अव्होकॅडो. अव्होकॅडो हे जे फळ आहे किंवा अशा स्वरूपाची इतर फळं, ही फळं घेत त्याच्यामध्ये गर असतो बऱ्या प्रकारे, मध्ये बिया असतं, गर असतो बऱ्या प्रकारे. तर ही फळं चांगली असतात आरोग्यासाठी. यानं काय होतं की याच्यामध्ये फायबर्स तर प्रमाण असतंच आणि ते कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही किंवा वाढलेलं सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं. ट्रायग्लिसराईड्स पण कमी करतं, कारण याच्यामध्ये चरबीचा अंश नसतो, तेल नसतं याच्यामध्ये, तेलकट तुपकट काही नसतं याच्यामध्ये. म्हणून जी फळं असतात अशा प्रकारची, या फळांचा पण वापर केलेला पाहिजे. त्याच्यानंतरचा घटक आहे मध. मध हा तुम्ही म्हणाल की आता ओरिजिनल मध मिळत नाही. आता जे मिळतं आपल्याकडे, जे उपलब्ध आहे, मी काय म्हणेन की प्रत्येक वेळेला मध घेताना वेगवेगळ्या कंपनीचा घ्या. याच्यावर थोडा विश्वास, त्याच्यावर थोडा विश्वास, आपल्याला टाकला पाहिजे आता विश्वास कोणावर तरी. आणि तुम्हाला जे थोडं त्यात अनुभवानं बरा वाटेल तो पुन्हा पुन्हा या किंवा वापरून. पण त्याच्यात कसं होईल मी सांगतो की जर काही त्याच्यामध्ये दोष असतील थोडेसे, पण त्यापेक्षा काहीतरी फायदे सुद्धा असतीलच ना. मग फायदे जर चांगल्या प्रकारे मिळवायचे असतील आपल्याला तर हा मध घेतला पाहिजे. मिळाला, शक्य झाला तर तो झाडाचा मध मिळाला, ओरिजिनल मध मिळाला तर खूपच चांगलं. पण नाही मिळाला म्हणून थांबण्यात अर्थ नाही. जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यातल्या त्याच्यात चांगला शोधून तो मध घेतला पाहिजे. हे मधामध्ये
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्याची ताकद असते, चरबी कमी करण्याची ताकद असते. कोमट पाण्यात मिसळून जर हे थोडंसं पिलं तर वजन कमी व्हायला पण यानं मदत होत असते. तसंच रेजिन्स म्हणजे ज्याला आपण किसमिस म्हणतो ड्रायफ्रुट्समध्ये, यानं पण कोलेस्ट्रॉल ट्रायग्लिसराइड्स कमी व्हायला मदत होते. याच्यामध्ये फायबर्स असतात आणि पोटॅशियमचं प्रमाण चांगल्या प्रकारे असतं. हृदयाच्या बिमाऱ्या किंवा जे स्ट्रोक आपण अटॅक म्हणतो अशा व्यक्तीमध्ये पोटॅशियम कमी झालेलं असतं खूप. तरी पोटॅशियमची ऑप्टिमम लेवल किंवा चांगल्या प्रकारे लेवल ठेवणं हे फायद्याचं असतं हृदयाचं आरोग्य सांभाळण्याकरता किंवा ब्रेनचं आरोग्य सांभाळण्याकरता, ज्याच्यामध्ये अर्धांगवायू होणार नाही, हार्ट अटॅक येणार नाही आणि कॅन्सरसुद्धा होणार नाही. हे जे महत्त्वाचे गंभीर आजार आहेत. म्हणून नारळाचं पाणी जे म्हणतो आपण शहाळे, याच्यामध्ये पण पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं. पण हे सुद्धा लिमिटमध्ये घेतलं पाहिजे. दररोज जास्तीत जास्त एखादं नारळ घेतलं तर चालू शकतं किंवा 1-2 दिवसाला घ्या, 3 दिवसाला एखादं घ्या, पण हे अधूनमधून घेतलं पाहिजे. म्हणजे पोटॅशियमचं प्रमाण चांगलं ठेवणं हे पण त्याच्यासाठी फायद्याचं असतं. म्हणून काय की आपण हे पण शोधलं पाहिजे की फक्त औषधावर डिपेंड राहण्यापेक्षा फक्त गोळ्या घेतल्या म्हणजेच हे सगळं कमी होतं असं नाही. तर हे आहाराचे जे आपण घटक पाहिले, जे घरगुती उपाय म्हणून आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेले, त्याच्यासारखंच त्याच्यासोबतच तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या हातातलं म्हणजे नियमित व्यायाम करणं. नियमित व्यायाम केला तर हे सगळे ट्रायग्लिसराइड्स, हे जे आपण म्हणतो वाईट चरबी जी आहे, ही सगळी चरबी वापरली जाते, याच्या कॅलरीज वापरल्या जातात, युटिलाइज होतात, ही शिल्लक राहणार नाही. म्हणून याला जोडून जर आपण व्यायाम केला तर व्यायाम केल्यानंतर पण त्याचा फायदा होतो. तर हे सगळे आहारामध्ये घटक पाळूया, ठेवूया, समावेश करूया आणि व्यायामसुद्धा नियमितपणानं करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल आजपर्यंत तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्याने सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.